जिथे ठाकरे बंधूंची ज्या हॉटेलमध्ये युती झाली ते हॉटेल म्हणजे ब्ल्यू सी हॉटेल. तिथे आपल्याला असा हा बॅनर पाहायला मिळतोय. सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात? जय महाराष्ट्र. माझं नाव दिनेश सकाराम मादाडे, विरार पालघर जिल्ह्यामधून आलो. सरांनी हा बॅनर जो लावला आहे त्या बॅनरवर लिहिले ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र. महाराष्ट्रातील लांडग्यांनो, लाचारांनो, गद्दारांनो, लाज वाटते तुमची, ओम भट स्वाहा. ठाकरेवर बोलण्याची तुमची अवकात नाही, तुमच्या बापाला पाठवा, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे, दर्शवण्यात आलं आहे. सर काय सांगाल, काय ह्याचा अर्थ? ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र. हे लोक बोलतात तुम्ही राजकारणासाठी आहे का? आम्ही राजकारणासाठी रे, भावनिक मराठी माणसासाठी एकत्र आहे. आणि ते एकच बालासाहेबांचं आज खरंच भाग्य, आमचं भाग्य की बालासाहेबांनी त्यांना सांगितलं की एकत्र आहे. आणि आज तो दिवस माझ्यासाठी तर आमचा नवीन चैतन्य, नवीन ऊर्जा आणि गुढीपाडवा, दसरा, दिवाळी जे आज आमचं जे सण चालू होतं त्या खऱ्या अर्थानं आज आम्हाला सुरुवात झाली. सर कसं वातावरण पाहायला मिळतंय? दोन ठाकरे बंधू इतक्या वर्षांनी 20 वर्षानंतर आज एकत्र आलेले दिसतात. इतक्या मोठ्या जल्लोषात इथे हा कार्यक्रम पार पडलाय, काय सांगा? आज मला असं वाटतं की मी माझी छाती फुगून आले. आज आमची जी शक्ती, जी दुरावलेली शक्ती आहे ती आज एकत्र झाली आणि ही शक्तीचा असर आम्ही महाराष्ट्रामध्ये, महानगरपालिकेमध्ये त्यांना जरूर दाखवू. तुम्ही आता महानगरपालिकेचा उल्लेख केला. येत्या 15 दिवसांवर महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे, तर मतदारांमध्ये ह्याचा कसा इफेक्ट होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? आज जर आम्ही एकत्र आलो नाही तर पुढे काय, म्हणजे जसं गुजरातचं करण्याचं यांचं जे भाष्य आहे, अमराठी मराठी, यांचं जे भांडणं लावण्याचं जे कारस्थान आहे ते त्यांचं उघडीस होईल. आणि जाती जातीमध्ये भांडणं, जसं अमराठी मराठी यांच्यामध्ये यांचं जे फोबो होईल, पण तसं आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँडच चालणार आणि महानगरपालिकेवर मराठी माणसाचाच महापौर बसेल आणि तो महापौर उद्धव बालासाहेब ठाकरे नवनिर्माण सेना साज बसेल. खरी शिवसेना कोणाशी असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रात उपस्थित केलेला जातोय, तर तुम्हाला काय वाटतं? खरी शिवसेना म्हणजे माझं लहान 4 वर्षाचा मूल आहे, तो आज टीव्हीवर शिंदे साहेबांना गद्दार गद्दार म्हणतोय. त्या लहान मुलाला सुद्धा तो म्हणतो की गद्दारी करून तुम्ही ओरडून तुम्हाला सांगावं लागतं की डुप्लिकेट कोण ओरिजिनल. तुम्हाला जर खरंच तुम्हाला ओरिजिनल शिवसेना तुम्हाला पाहिजे, तुमच्या वडिलांचं नाव लावून बघा, तुमची अवकात तुम्हाला समोर तुम्हाला दिसेल, तुमचा चेहरा तुम्हाला दिसेल. हो, शाह साहेबांनी तुम्हाला दिलेली ती शिवसेना ती डुप्लिकेट तुम्हाला ओरडून ओरडून सांगतो म्हणून 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 तुम्हाला सांगावं लागतं की ओरिजिनल पण. आणि ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं. 24 कॅरेट सोनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि साहेबांनी केलेली ती शिवसेना आहे. आमच्या सारख्यांसाठी की उभी केलेली शिवसेना. शिवसेना म्हणजे काय? एक मराठी माणसांची, एक सर्व महाराष्ट्र माणसांसाठी केलेली नवसेना आहे. आपल्यासोबत आहे श्रद्धा जाधव, ज्या माजी महापौर होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून. मॅम काय सांगाल की आज ठाकरे बंधू एकत्र आले, एक मराठी मतदारांमध्ये कशी तुम्हाला इफेक्ट तुम्हाला जाणवतो? इफेक्ट हा उत्साह जो काय आहे ना तो आपणच बघा. मी सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात काय दिसतंय आपल्याला डोळ्यावरती आपला जास्त विश्वास आहे. त्यामुळे सगळ्या मराठी माणसांमध्ये, सर्वसामान्यांमध्ये, केवळ मराठी नाही, आपल्याला असं वाटतं कित्येक उत्तर भारतीय आहेत, गुजराती, मारवाडी सुद्धा जे शिवसेनेवर प्रेम करणारे आहेत, जे मान्य शिवसेना प्रमुखांना, उद्धवजींना, इव्हन राजसाहेबांना मान्य आहेत, ते सगळेच आनंदी आहेत. म्हणजे त्यांचं म्हणे या दोघांच्या मांडण्यामध्ये आम्ही काहीची सापडतो, आता ते होणार नाही. या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काय तुम्हाला कुणाच्या बाजूने कौल लागेल असं वाटतं? कारण आता युती झाली आहे, तर त्या भाजपामध्ये आणि आपल्या शिवसेनेमध्ये मतदारांमध्ये काय इफेक्ट होण्याचं वाटतंय का या येत्या निवडणुकीत? नक्कीच मतदारामध्ये इफेक्ट होईल, म्हणूनच तर सत्ता येईल ना. सत्ता त्याचसाठी येईल की दोन्ही कसं होतं आतापर्यंत बघा, 2 भावांमध्ये मतं विभागली जातील मराठीची. कित्येक ठिकाणी असं आहे, तर 1 नंबरला शिवसेना म्हणजे आता तर उद्धव साहेबांचा गट आहे, पण 1 नंबरला शिवसेना तर 2 नंबरला मनसे होती काही ठिकाणी. त्यामुळे तो जो काही फरक आहे तो नक्कीच याचा फायदा होणार ना असं एकत्र आल्यामुळे. बाळासाहेबांची खूप वर्षांपासून इच्छा होती की हे दोघे एकत्र यावे, ठाकरे हा ब्रँड नेहमीच असा राहायला पाहिजे, तर त्याचं एक आनंद वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्की आपण बघितलं ना आता केवढ्या जल्लोषात स्वागत झालं या युतीचं. हे काहीच नाहीये, म्हणजे असं नाहीये की सगळ्यांना बोलवल्यानंतर जो काही जागा दिसते. आपण बघितलं ना ते दोघांचे ऐक्य झालं तेव्हा काय गर्दी होती, तुफान होतं विटीला. मग तसं ते जाहीरपणे सांगितलं होतं या सगळ्यांनी. तसं केलं असतं तर काय झालं असतं, अख्खी मुंबई आली असती, महाराष्ट्र आला असता. आज तसं नाही, फक्त युतीची घोषणा झाली शॉर्ट टर्म मध्ये. ज्यांना ज्यांना जमेल तसं झाले, त्यामुळे अतिशय अख्ख्या महाराष्ट्रात उत्साह आहे, आनंद.
आता जो प्रचार होणार आहे तो कसा होणार आहे असं तुम्हाला वाटतं? वेगवेगळा होईल, एकत्र होईल, काय? एकत्र म्हणजे युती म्हणजे एकत्रच होणार. जिथे आमचा उमेदवार आहे तिथे तेच आमच्या बरोबर येणार, जिथे त्यांचा उमेदवार आहे तिथे आम्ही त्यांच्या बरोबर जाणार. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.